नमस्कार, इझी स्कूलिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपल्याला मुलांना रीडिंग स्किल शिकवायची आहे, रायटिंग स्किल शिकवायची आहे। मग ती स्टेप बाय स्टेप शिकवावी लागते। मुलांना वारंवार येणारे जे शब्द असतात पॅराग्राफ्समध्ये, त्यांची जर आपण एकदाच त्यांची मिनिंग क्लिअर केल्या, त्यांचा कन्सेप्ट क्लिअर केला, तर मुलांना वारंवार रीडिंग करताना, रायटिंग करताना ते शब्द हार्ड वाटत नाही। मग त्यासाठी काय करायचं असतं? त्यासाठी मुलांना साईट वर्ड्स द्यायचे असतात। साईट वर्ड्स म्हणजे काय? साईट म्हणजे दृष्टीस पडणारे आणि वर्ड्स म्हणजे शब्द। Sight words that appear most frequently in our reading and writing. साइट वर्ड असे शब्द असतात की जे एखाद्या पॅराग्राफ मध्ये तुम्ही कोणत्याही इंग्रजी विषयाचा पॅराग्राफ पाहिला तर त्यामध्ये एखाद्या पॅराग्राफ मध्ये कमीत कमी 10 ते 12 2 लेटर्स असतील, 3 लेटर्स असतील, 4 लेटर्स असतील, असे साइट वर्ड येतात आणि ते शब्द वारंवार येतात। पहिल्या पॅराग्राफ मध्ये, दुसऱ्या येतात, तिसऱ्या येतात, चौथ्या येतात। मग असे शब्द जर एकदाच समजून घेतले तर प्रत्येक वेळा त्याचा अर्थ लक्षात ठेवायची गरज नाही आपल्याला। आणि त्याच्या मग ते शब्द कोणते असतात? आता आपण आज 3 लेटर्सचे वर्ड पाहणार आहोत। आता याच्या इथे मी 30 वर्ड्स दिलेले आहेत, इथे स्पेलिंग पण दिले आहेत आणि त्याची मराठी मीनिंग सुद्धा दिलेली आहे, मराठी वर्डचा अर्थ सुद्धा दिला आहे। का तर आपल्याला मुलांच्या कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत, त्यांना समजून अभ्यास करायला लावायचा आहे। फक्त इंग्रजी टू इंग्रजी फक्त की नाही, स्पेलिंग लर्न कर, स्पेलिंग लर्न करून त्यांना अर्थही समजला पाहिजे, यासाठी जास्त प्रयत्न करायचे। का? कारण मुलांना सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत। फर्स्ट वर्ड आहे A-double-L all म्हणजे सर्व। सेकंड आहे A-N-D and म्हणजे आणि। थर्ड नंबरचा आहे A-N-Y any म्हणजे कोणतेही। नेक्स्ट A-R म्हणजे आहेत, इज म्हणजे पण आहे। आपण आर म्हणजे आहे तर जास्त असते संख्या तर आहे तेव्हा आर वापरायचं। B-A-D बॅट म्हणजे वाईट। B-A-T बॅट म्हणजे फलंदाजी किंवा वेगळी घेऊ म्हणू शकतो आपण। B-E-T बेट म्हणजे पैज, आपण जर बेट लावली त्याचं ती पैज लावली। B-I-G बिग म्हणजे मोठा। B-O-X बॉक्स म्हणजे पेटी। C-A-N कॅन म्हणजे करू शकतात। नेक्स्ट आहे C-A-R कार म्हणजे गाडी। C-A-T कॅट म्हणजे मांजर। C-U-T कट म्हणजे कापणे। D-A-Y डे म्हणजे दिवस। D-I-D डीड म्हणजे केले। D-O-G डॉग म्हणजे कुत्रा। D-R-Y ड्राय म्हणजे कोरडे। E-A-T इच म्हणजे खाणे। F-L-Y फ्लाय म्हणजे उडणे। F-O-R फॉर म्हणजे च्या साठी। नेक्स्ट आहे F-U-N फन म्हणजे मजा। G-E-T गेट म्हणजे मिळवा। H-A-D हॅड म्हणजे होते। H-A-S हॅज मीन्स आहे। H-E-R हर म्हणजे तिला। H-I-M हिम म्हणजे त्याला। S-H-E शी म्हणजे ती, शी आपण फक्त गर्ल्ससाठी यूज करतो। H-O-W हाऊ म्हणजे कसे। आता खूप मुलं कन्फ्युज होतात हाऊ आणि हाऊ मेनी मध्ये। तर हाऊ असेल तर कसे याचा अर्थ असा होतो, आणि जेव्हा हाऊ मेनी प्रश्न विचारला असतो तेव्हा तिथे क्वांटिटी सांगितली असते, ते तुम्हाला नंबर्स मध्ये आन्सर द्यावं लागतं। N-E-W न्यू म्हणजे नवी आणि N-O-T नॉट म्हणजे नाही। मुलांना जेव्हा तुम्ही शब्द सांगा त्याचे अर्थ असते ते सांगितले, त्यांच्या गोष्टी जास्त काळ लक्षात राहतात। मग मातृभाषा आपली मराठी असेल तर मराठीमध्ये अर्थ सांगायचा, हिंदी असेल तर हिंदीमध्ये। का? कारण ज्या गोष्टी आपल्या मातृभाषेतून चांगल्या समजतात ते इतर भाषेतून लवकर समजत नाही, आणि त्या मातृभाषेतून सांगितलेल्या दीर्घकाळ लक्षात राहतात। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका।